चला आता आपण झटपट साबुदाण्याचा वडा बनवू. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला. 6 ते 7 तास भिजवून घेतला. त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं किसून घेतलेलं, बटाटा उकडलेला, हे सारं साहित्य घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालूया. 2 वाट्या साबुदाणा झाला असेल भिजलेला, तर त्याच्यामध्ये अर्धी पाऊण वाटी आपण दाण्याचा कूट घालतोय. हे सारं मिश्रण आपण बघा एकजीव चांगलं उत्तम प्रकारे करून घेऊ. त्याच्यामध्ये मीठ घालू आणि असे आपल्याला हवे त्या साईजमध्ये त्याचा आकार बनवून घेऊ. थोडासा हा फुगीरच बरा वाटतो. तर असे मी सगळे साबुदाण्याचे बघा इथे वडे बनवून घेतले. आपल्याला कधी हवे तेव्हा तळू शकतो. असे बनवून आपण 2-3 तास सुद्धा ठेवू शकतो. तर रजनीगंधा या माझ्या YouTube चॅनलवरून आपण ही सारी रेसिपी पाहत आहात. तर ही रेसिपी कशी केली त्याचं सविस्तर पाहायचं असेल तर ही रजनीगंधा हे माझं YouTube चॅनल आपण नक्की पहा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तर हे सारे वडे मी आता असे बघा तळून घेतले. छान तांबूस रंगावर सारे वडे तळून घ्यायचे. कुरकुरीत अतिशय चांगले होतात. बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम मऊ मस्त वडे सगळे झालेले आहेत. तर सारा हा वडा माझा आता तळून झालेला आहे. मी त्याच्याबरोबर आता थोडीशी दह्याची चटणी पण करून घेते. ती कशी केली तेही मी दाखवते. तर ह्या वड्यामध्ये आवडेल तसं तिखट मीठ सगळं घालावं. उपासाला हा वडा अतिशय उत्कृष्ट होतो. त्याच्यामध्ये कोणतीही सोडा किंवा फुगण्यासाठी काही साहित्य घालण्याची आवश्यकता नाहीये. फक्त ह्याच्यात भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, बटाटा शिजलेला हे सारं एकत्र करून मिश्रण आपण त्याचा हा वडा छान उत्कृष्ट प्रकारे बनवू शकतो. तर मी दही घेतलं, दह्यामध्ये मीठ घातलं, लाल तिखट टाकलं, जिऱ्याची पावडर घातली, थोडासा हिंग घातला. उपासाला करणार असाल तर हिंग घालू नका. पिठी साखर घातली. पिठी साखर पाहिजे असं काही नाही, नॉर्मल साखर घालून पण ढवळू शकतो. तर हे सारं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि माझी आता हे बघा डिश सर्व करून झालेली आहे. एक नंबर वडा झालेला आहे, उत्कृष्ट कुरकुरीत झालेला आहे. तर रजनीगंधा हे YouTube चॅनल तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि नवीन कोणती रेसिपी आपल्याला पाहायला आवडेल तेही मला अवश्य सांगा. कोणत्या भागातून ही रेसिपी पाहता तेही आपण कमेंट करून सांगा. तर ही बघा खाऊन त्याची टेस्ट एक नंबर झालेली आहे. तर रजनीगंधा हे माझं YouTube चॅनल आपण सर्वांनी पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा बरं का.